नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण करणार आहोत पुरी भाजी. आता पुरी भाजी प्रत्येक घरोघरी केली जाते, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. आता मी माझ्या पद्धतीने जशी करते ना ती आज तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या मिस्टरांना मुलाला जशी आवडते ना तशी जशी मी प्रत्येक वेळेस करते ना तशी तुम्हाला दाखवणार आहे. आशा आहे मला तुम्हाला नक्की आवडेल माझी पुरी भाजी. तर मग तुम्ही पाहू शकता की किती छान झालेली आहे. आपली एक ना एक पुरी टम्म फुगलेली आहे. भाजी पण इतकी टेस्टी झालेली आहे. वास पण खूप छान येत आहे, दिसायला पण छान आहे. तर तुम्ही पाहू शकता फोटोत किती मस्त आपल्या सर्व पुऱ्या अशा टम्म फुगल्या आणि बराच वेळ अशाच राहिलेल्या आहेत. तर मग या पुऱ्या टम्म फुगण्यासाठी मी काय पीठ मळताना काय टाकलं त्यात किंवा भाजी कशी केली ते चला आपण पाहूया. तर भाजी पण तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे, एकदम तरी मस्त आलेली आहे. हॉटेलमधल्यासारखी दिसते की नाही आपली पुरी आणि भाजी. तर चला तर मग सुरुवात करूया. तर इथे ना मी एका वाटीने 1 वाटी कणिक घेतलेली आहे. आता ह्या कणकेच्या हिशोबाने मी आपले छोटे चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. नंतर आपले पोहे खायचे चमच्याने 1 चमचा आपलं बारीक रवा टाकलेला आहे आणि त्याच चमच्याने 1 चमचा आपलं खायचं तेल कडकडीत गरम केलेलं आहे. आता सुरुवातीला हे मीठ आणि रवा ह्या पिठात चांगला मिक्स करून घेते आणि आपलं 1 चमचा आपलं दररोज आपण भाजीला जे तेल वापरतो ना ते कडकडीत तेलाचं मोहन आता आपण या पिठात टाकणार आहोत. तर तेलाचं मोहन कशासाठी टाकायचं का तर आपली पुरी खुसखुशीत व्हावी आणि रवा कशासाठी टाकायचा का तर आपल्या पुरी जास्त तेलकट होऊ नये म्हणून. नुसत्या कणकीची जर आपण पुरी केली ना तर ती अशी मऊ खूप पडते आणि तेलकट होते. मग अशी जरा थोडा रवा टाकला की ती कडक राहते अशी पुरी आपली. तेल पण जास्त शोषून घेत नाही. मग तेल टाकल्यास आपण पिठाला चांगलं तेल असं चोळून घ्यायचं. मग आपल्या सर्व पिठाला तेल चांगलं मिक्स झालं पाहिजे. तर आता तुम्ही जास्त प्रमाणात जर तुम्हाला पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही जास्त कणिक घ्या. तर मग त्यासाठी रव्याचं आणि तेलाचं प्रमाण कसं टाकायचं, जितक्या वाट्या कणिक आहे ना तितके चमचे रवा टाकायचा आणि तितकेच चमचे तेलाचं मोहन टाकायचं. आणि जास्त जर तेलाचं मोहन झालं तर आपली पुरी तेलकट होते. एक वाटी कणिक असेल तर 1 चमचा तेल टाकायचं. तर मी ना आता तुम्हाला 1 वाटी कणकीच्या हिशोबाने सगळं साहित्य सांगितलं होतं. मी आता त्याचा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला फक्त अर्धी वाटी पाणी लागलं. 1 वाटी कणकीसाठी अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. आता ते मी ना एक अर्धा तास ते तसंच ठेवते झाकून आपलं पीठ भिजण्यासाठी. आणि इथे ना मी बटाटे उकडायला टाकले होते. आता आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू. तर त्यासाठी मी बटाटे उकडायला टाकले होते. बटाटे उकडून घेतले. माझं एक बटाटा खराब निघालं जरा, ते काढून टाकते मी. वरून जरी बटाटा छान दिसलं ना तरी ते आतमध्ये ना खराब निघतं. मग ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आणि बटाटे असे कट करायचे नाहीत, असे हातानेच त्याला मॅश करायचं. पुरी भाजीमधले बटाटे ना असं तुकडे केलेले नसतात, त्याला असं हातानेच मॅश केलेलं असतं ते बटाटे. त्याने भाजीला आपल्या असं छान होती आपली भाजी. तर तुम्ही पण अशा प्रकारेच बटाटे हाताने असे मॅश करून घ्या, तुकडे करू नका त्याचे. तर आता आपलं कणिक मळून ठेवलेली आहे रेस्ट करायला. बटाटे पण उकडून सोलून थंड झाल्यावर त्याला असं मॅश करून घेतलेलं आहे. आणि इथं भाजीचं दुसरं साहित्य काय काय घेतलं आहे ते दाखवते तुम्हाला. इथे ना एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे. तुमचा जर छोटा असेल तर तुम्ही 2 कांदे घ्या. आणि इथं मोहरी घेतली, जिरी, लाल तिखट, कसुरी मेथी, हळद, लसूण अद्रकची पेस्ट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने जिरे पूड, मीठ, 1 टोमॅटो कट करून घेतलं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 1 कांदा आणि टोमॅटो मोठा होता म्हणून एकच घेतला आहे. तुमचं जर छोटा असेल तर तुम्ही 2 घ्या. पण मी ना पुऱ्या थोड्याच करणार आहे, 7च पुऱ्या करणार आहे मी मुलापुरते आणि भाजी मला भरपूर करायची आहे सर्वांसाठी. तर मी ना तुम्हाला आता तिथं तेल गरम करायला ठेवले, त्याच्यात मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की जिरे टाकते. तर मी भाजीचं प्रमाण जास्त दाखवले तुम्हाला, पण पुऱ्या कमी दाखवल्या का तर घरात तेलकट मला जास्त आवडत नाही आणि इतरांनाही, म्हणून मी बाकीच्यांना चपात्या करणार आहे, फक्त मुलापुरत्याच पुऱ्या करणार आहे. म्हणून मी पुऱ्यांचं प्रमाण कमी दाखवले आहे. तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त त्या वाटीनं कणिक घेऊ शकता आणि तेवढाच रवा आणि तेल त्यात टाकू शकता. तर आपलं तेल गरम झालं, मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरे टाकले, जिरे फुलले की कांदा टाकला की कढीपत्ता टाकला. आणि हे ना कांदा टाकला की फुल गॅसवर कांदा परतायचा 1-2 मिनटं, म्हणजे लवकर परततो. आणि कांदा लवकर मऊ होण्यासाठी ना कधी पण त्याच्यात मीठ टाकायचं, म्हणजे कांदा आपला लवकर मऊ होतो. तर मी आता जे मीठ घेतले ना त्या मिठापैकी थोडंसं मीठ आधी टाकते कांदा मऊ होण्यापुरतं. आणि लसूण अद्रकची पेस्ट पण आता ह्या स्टेजला याच्यात टाकते आणि हे चांगलं हलविते आणि ह्याला ना 1-2 मिनटं मी चांगलं परतून देते. आणि कांदा थोडासा मऊ झाला का नाही 2 मिनटं की नंतर त्यात टोमॅटो टाकायचा. तर मी मीठ टाकते आणि त्याला 1 मिनटं आता परतीत राहते. तर हे परतलं चांगलं की नंतर टोमॅटो टाकते. तर मी ना
तुम्हाला जर भाजी थोडी करायची असेल तर तुम्ही छोटा कांदा घ्या, छोटा टोमॅटो घ्या, 6 महिन्याच्या कमी कमी घ्या, आता तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर कांदा थोडा मऊ झाला की मी त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आणि नंतर एक टोमॅटो टाकला. कोथिंबीर आणि टोमॅटो आपल्या तेलात चांगलं मिक्स करून घेते. आता हे टोमॅटो टाकल्यास पण गॅस फुलच ठेवते, म्हणजे तो लवकर मऊ होईल 1-2 मिनटं. तर कांदा टाकल्यास 2 मिनटं आणि टोमॅटो टाकल्यास 2 मिनटं फुल गॅसवर चांगलं परतायचं, म्हणजे ते चांगलं मऊ होतं आणि त्याचा कच्चेपणा पण जातो त्याचा आणि ते मऊ पण होतं ते. तर आता ना टोमॅटो चांगला आपलं मिक्स झाला तेलात, चांगला मऊ झाला की आपण त्याच्यात कोरडे मसाले टाकूया. तर आता ह्यातला एखादा कसुरी मेथी नाही टाकली तरी चालेल, माझ्याकडे होती म्हणून मी टाकली. पण कांदा लसूण मसाला आणि धने जिरे पूड आणि गरम मसाला तुम्ही नक्की टाका, त्यानेच आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तर आपला गरम मसाला पण घरीच बनवलेला आहे, धने जिरे पूड पण घरीच बनवलेली आहे आणि लाल तिखट आणि हळद पण आपली घरीच बनवलेली आहे. तर मी याच्या आधी तुम्हाला त्याचे सर्व याचे हे टाकलेले आहेत, व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर, तुम्ही जाऊन पाहू शकता. लाल तिखटाचा नाही टाकलेला, काळ्या मसाल्याचा टाकलेला आहे. तर मी कांदा लसूण मसाला टाकला, गरम मसाला टाकला, धने जिरे पूड टाकली, हळद आणि कसुरी मेथी टाकली आणि हे चांगले मसाले आपल्या तेलात परतून घेतले. आणि हे मसाले टाकताना ना गॅस बारीक करायचा टोमॅटो मऊ झाल्यानंतर, म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत. आणि लाल तिखट टाकलं. तर आता मी ना मला तिखट भरपूर हवी आहे म्हणून मी एक पोहे खायचे चमच्याने 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकलेला आहे, धने जिरे पूड अर्धा चमचा टाकलेला आहे, गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आणि हळद पाव चमचा टाकलेली आहे. तर तुम्ही त्या हिशोबाने तिखट किती हवं आहे ना त्या हिशोबाने तुम्ही सामान टाकू शकता. तर आता हे चांगले तेलात मिक्स केलं, तुम्ही पाहू शकता वास तर इतका छान आहे, आणि दिसायला पण किती छान दिसत आहे. आता हे चांगलं मिक्स केलं, गॅस बारीकच ठेवायचा, गॅस अजिबात मोठा करायचा नाही. आणि ह्या भाजी टाकण्यासाठी ना मी 1 ग्लासभर पाणी इकडे दुसऱ्या शेगडीवर गरम करायला ठेवलेलं आहे. गरम पाणीच टाकायचं आपल्या भाजीला, कधी पण थंड टाकायचं नाही. आणि ह्या मसाल्यात ना आता आपले जे बटाटे ठेवले ना असं कुस्करून ते बटाटे टाकायचं याच्यात आणि ते बटाटे पण चांगलं याला कोट करून घ्यायचं, मसाल्याला मस्त कोट झाले. आता या स्टेजला याच्यात गरम पाणी टाकायचं. तर तुम्हाला किती घट्ट किती पातळ भाजी हवी ना त्या हिशोबाने टाकू शकता. आमच्या घरी थोडीशी अशी अंगलागी रस्सा लागतो, थोडासा, जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट नाही, म्हणून मी 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे. एवढ्या बटाट्याला तेवढं पाणी बास होत आहे. तर ते पाणी गरम पाणी टाकते आणि आता पाणी टाकल्यानंतर गॅस फुल करते, म्हणजे लवकर त्याला उकळी फुटते. आणि जास्त काय आपल्याला शिजवायचं नाही, आपलं बटाटं शिजलेलंच आहे, फक्त उकळी फुटायला की 1 मिनटं फक्त त्याला आपण शिजून द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा. आता आपण जे राहिलेलं मीठ होतं ना थोडं, आपण थोडंच टाकलं होतं कांदा भाजण्यापुरतंच, म्हणून बाकीचं मीठ आता भाजीच्या हिशोबाने मी आणखीन 1 अर्धा चमचा मीठ याच्यात टाकते. तर सुरुवातीला आता तो मिठाचं प्रमाण पण तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि थोडी आपण फोडणीत पण कोथिंबीर टाकली होती, पण मी वरून पण आता थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. तर आता मीठ टाकते आणि त्याला चांगलं उकळी फुटली की नंतर कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते. तर तुम्ही पाहू शकता आपण अजिबात वाटण घाटण काही केलं नाही, कांदा टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे आणि आपली भाजी किती छान दिसत आहे, वास पण छान येत आहे आणि दिसायला तरी पण छान आलेली आहे. आणि त्याचा घट्ट पातळपणा पण तुम्ही पाहू शकता, हॉटेलमध्ये जशी असते ना सेम तशी झालेली आहे आपली भाजी. तर मला आशा आहे तुम्हाला नक्की माझी ही भाजी आवडेल. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता किती मस्त झाली. तर तुम्ही आता आपण पुऱ्या करायला घेऊया. तर मी आता गॅस बंद करते, आता उकळी फुटलेली आहे आपल्या भाजीला. तर तुम्ही पाहू शकता किती छान तरी आलेली आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारेच भाजी करा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदा ट्राय करून पहा माझ्या पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता मी पुरी आपल्या अर्धा तास झालेला आहे, आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे, त्यात रवा टाकल्यामुळं पीठ 1 अर्धा तास भिजून द्यायचं. आता तेलाचा हात घेते आणि तेलाच्या हाताने त्याचे असे तुकडे करून गोळे करून घेते छोटे छोटे. आता मला मुलापुरत्याच 6-7 पुऱ्या व्हाव्या त्या हिशोबाने मी कणिक घेतलेली होती 1 वाटीच. तर आता मी याच्या पुऱ्या करून घेते. तर याचे गोल गोल गोळे करते आणि तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही पोळपाटावर पुऱ्या लाटून घेऊ शकता. पण मी ना पुरी पात्र आहे ना, पुरी प्रेस, त्याच्यात आपल्या प्रेस करून घेणार आहे, म्हणजे लवकर उरकतं. तर मी आता याच्यात ना तेल लावायची आवश्यकता भासू नये म्हणून मी कॅरी बॅग ठेवीत असते. आता गोळे करून ठेवले की कॅरी बॅग खाली आणि वरी त्याला कॅरी बॅग लावायची आणि असं प्रेस करायचं, जास्त प्रेस करायचं, म्हणजे ते आपली पुरी सर्व बाजूनी चांगली व्यवस्थित होती एकसारखी. जर तुम्ही जास्त प्रेस नाही ना केली तर कुठं पातळ कुठे जाड अशी होती. तर अशा प्रकारे आपल्या पुऱ्या होतात आणि उरकतात लवकर. असं मी तर प्रत्येक वेळेस करीत असते, पोळपाटापेक्षा मला हे बरं वाटतं. असे गोळे करून ठेवायचे आणि करायचं. तर मग
तुम्ही पण अशाच प्रकारे करा किंवा वाटलंच तर तुम्ही पोळपाटावर करून लाटून घेऊ शकता. तर माझ्या थोड्याच होत्या म्हणून मी याच्यावरच करून घेतल्या, म्हणजे फार लवकर एक 2-3 मिनटातच माझ्या पुऱ्या तयार झाल्या. तर तोपर्यंत मी इकडं आपल्या कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पण ना असं मीडियमच गरम करायचं, जास्त धूर निघूस तर इतकं तेल गरम करायचं नाही. असं आपली पुरी टाकली की लगेच बुडबुडे यावेत आणि वरी यावी पुरी, अशा प्रकारे तेल आपलं गरम हवं आहे. आणि आपला गॅस ना फुलच ठेवायचा, बारीक करायचं नाही. बारीक गॅस केला की आपली पुरी फुगत नाही आणि तेलकट होती. फुल गॅसवर आपल्या पुरी चांगली अशी टम्म फुगती. प्रत्येक पुरी आपली टम्म फुगलेली आहे. तर असेच फक्त 1 किंवा 2 वेळेसच खालीवर करायचं तेलात आपली पुरी, आणि पुरीला ना वरच्या साईडनं पण उलटण्याने असं तेल उडवायचं आपल्या पुरीवर, म्हणजे त्याची वरची पण बाजू ना चांगली अशी तेल तळून निघते चांगली आणि छान होती. तर तुम्ही पाहू शकता कशी टम्म फुगलेली आहे आपली पुरी, आणि बराच वेळ पुरी आपली अशीच फुगलेली राहते आपण त्याच्यात रवा टाकल्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक पुरी ही टाकते तेलात आणि असंच उलटण्याने तेल त्याच्यावर उडविते. तुम्ही पाहू शकता कशी आपली प्रत्येक पुरी अशी टम्म फुगलेली आहे. तर मी अशाच प्रकारे आता सर्व पुऱ्या तळून घेते. आपला गॅस ना फुलच ठेवायचा पुऱ्या तळताना, बारीक करायचा नाही अजिबात गॅस आपला, म्हणजे आपल्या पुऱ्या छान तळल्या जातात. तर मग मला आशा आहे तुम्हाला माझ्या पुऱ्या आणि भाजी आणि पुरी आवडली असेल. तर तुम्ही पाहू शका किती छान पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत त्या. तर आता तुम्हाला मी सर्व पुऱ्या तळल्यासच दाखवते. तुम्ही पाहू शकता किती मस्त टम्म फुगलेल्या दिसत आहेत, एकदम छान खुसखुशीत झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या. मी आता थोड्याच प्रमाणात केलेल्या आहेत. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असले तर तुम्ही अशा प्रकारे करा, खूप छान होत्यात पुऱ्या, एकदा ट्राय करून पहा. तर तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत आणि मस्त झालेल्या आहेत त्या. तर मग कशा वाटल्या माझ्या पुऱ्या आणि भाजी ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला नाही दाखवते एक ही पण करून घास मोडून पुरीचा किती छान झाली. तुम्ही पाहू शकता खूप मस्त झालेली आहे. वास पण छान येत आहे, दिसायला पण छान आहे आणि टेस्टला पण खूप छान झालेली आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा. मला आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल ही माझी ही पुरी भाजी.